स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। काल ब्रेसलेटच्या ऑफरला प्रचंड प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे आभारी आहे। तुमच्या प्रतिसादामुळे आजही आपण ऑफर ठेवलेली आहे, जो खूप जास्त फेमस असलेला आणि उपयोगी असलेला कॉम्बो म्हणजेच मनी मॅग्नेट, पायराइड आणि फिरोजा हा आज सुद्धा एक ब्रेसलेट 888 या दरात 3 ब्रेसलेट तुम्हाला आजच्या दिवस पण मिळतील। कारण काल खूप जणांचे मेसेज आले, ताई प्लीज उद्या पैसे देतो, तर चालेल। आजचा दिवस पण छान आहे, 26 बघा, 26 तारीख, 26वा दिवस, 26वे वर्ष हा योग पहिल्यांदाच आलेला आहे। त्यामुळे आजच्या दिवस सुद्धा आज 26 जानेवारी निमित्त तुम्हाला आज ब्रेसलेटवर ऑफर मिळेल। कोणतेही ब्रेसलेट तुम्हाला 888 रुपयाला मिळेल। तर आज ज्यांना ज्यांना पाहिजे तर घेऊन खरंच म्हणजे आज घ्या। याच्या आधी घेतलेल्यांसाठी ती ऑफर नाहीये, काल आणि आज, फक्त काल आणि आज यांच्यासाठीच ती ऑफर आहे। लक्ष्मी कुंचन बघा सिद्ध करून ठेवले आहेत, ज्यांचे आज आहेत ते इथे 2 दिसत आहेत, खाली पण आहेत। आज एक ताई घरी येणार आहेत, त्यांचे करून ठेवलेले आहेत सिद्ध। ज्यांना हवे त्यांनी हा जो कुंचन आहे, आता परवा मला एक ताई म्हटल्या की आम्हाला फरक दाखवा, तर हे बघा, हा जो कुंचन आहे ह्याच्याबरोबर डिश नसेल आणि सगळं साहित्य आणि मोती शंख नसेल तर तो तुम्हाला फक्त आणि फक्त 1500ला बसेल। आणि पूर्ण सेट म्हणजे हा नाही, हा तर अँटिक आहे, हा महागातला आहे, हा नाही, हे सगळं साहित्य आणि हा जो कुंचन आहे ते तुम्हाला आज ऑफर प्राइस बरं का, फक्त आज ऑफर प्राइस मध्ये 2200 रुपयाला मिळेल। म्हणजे 1500, 2200 आणि हा अँटिक आहे तो महाग आहे, तो तुम्हाला हवा असेल तर जवळजवळ 3800 रुपयाला आहे। पण तो लगेच मिळत नाही, तुम्ही आज ऑर्डर दिली तर तुम्हाला चांगले 3 आठवडे 1 महिना वेटिंग करावं लागेल। आणि हा रेग्युलर आहे, तो आपल्याकडे तयार आहे। तर तुम्हाला आज ऑफर प्राइस मध्ये ज्यांना 2200 रुपयात घ्यायचं आहे, 1500 रुपयात घ्यायचं आहे, त्यांनी आजच्या आजच पैसे भरा। 2200, 1500 आणि हा पाहिजे तर 3800 असे 3 पद्धतीचे साहित्य सगळ्यामध्ये तुम्हाला येणार। फक्त डिश आणि एक थोडंफार सामान एवढ्याचा फरक येतो, बाकी काहीही फरक येत नाही। तर आज तुम्ही सगळ्यांनी त्याचा फायदा घ्यावा अशी माझी इच्छा आहे, तुम्हाला विनंती आहे। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज 26 खूप सुंदर दिवस आहे आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनचा ती रेमेडी मी तुम्हाला आज असा अनुभव सांगणार आहे माझ्या घराबद्दलचा, जो ऐकून तुम्ही पण थक्क व्हाल की अरे इतकी पॉझिटिव्हिटी असू शकते का, किंवा एवढे रिझल्ट असू शकतात का, तुम्ही आश्चर्यचकित व्हाल। लॉ ऑफ अट्रॅक्शन काय काम करतं त्याची फुल स्टोरी मी आज सांगणार आहे। म्हणून सांगते तुम्ही माझ्याकडून कुंचन ब्रेसलेट घ्या, तुमचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। माता विष्णू लक्ष्मीची मूर्ती घ्याच घ्या, त्याचप्रमाणे विश्वकर्माची मूर्ती मी सांगते म्हणून घ्या, लक्ष्मीची मूर्ती, तुमच्याकडे जे देव नाहीयेत ते तुम्ही घ्या। मी अशा पद्धतीने छान पूजा करून अभिमंत्रित करून तुम्हाला देत असते। माता विष्णू आणि लक्ष्मीची, खरं देवाऱ्यातले देव उचलून आहेत तरी पण दाखवते मी की अशी मूर्ती ज्यांच्या देवघरात आहे आणि ह्याला दक्षिणावर्ती शंखाने रोज अभिषेक ज्या घरात मी घालते, म्हणून सांगते ज्या घरामध्ये घातला जातो पाय दाबतानाची मूर्ती। आता ही अँटिक आहे, ही महाग आहे, यातली साधी मी तुम्हाला देईन, ही महाग जाते। तर ही मूर्ती ज्यांच्या ज्यांच्या घरी नाहीये त्यांनी घ्या। दत्त महाराजांची मूर्ती घ्या, नजर बाधा लागणार नाही। त्याचप्रमाणे कमळात बसलेली माता लक्ष्मी इतकी सुरेख आहे बघा, हे बघा, कमळात बसलेली माता लक्ष्मी, स्क्रीनशॉट घ्या, तुम्हाला देईन मी। अन्नपूर्णा आहे, विश्वकर्मा ज्याच्यामुळे मी सांगितलं माझं घर झालं ते पण। आणि आज तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय सांगते। उपाय म्हणजे मी काय केलं ते सांगते। सगळ्यात आधी ज्या वेळेस मी कोल्हापूरला शिफ्ट झाले, मनी ध्यानी पण नव्हतं, मी तुम्हाला खरं सांगते, मनी ध्यानी पण नव्हतं की आपल्याला स्वतःचं घर घ्यायचंय। मी एवढंच ठरवलेलं की अखीचं शिक्षण झाल्याशिवाय घराचं पाऊल उचलायचं नाही, कारण मला खूप खर्च आहे त्याच्या शिक्षणाचा। पण इथं जेव्हा आले तेव्हा ते जे घर बघितलं, तुम्हाला मी तो अनुभव सांगितला, ते आत्ता बोलायचं नाहीये,
तिथून मला 15 दिवसात मी सामान हलवलं, कारण मला त्या घरात पॉझिटिव्हिटीच वाटत नव्हती. त्यामुळं 15 दिवसात सामान हलवलं. सामान हलवणं ही गोष्ट इतकी डेंजर आहे, खूप त्रासदायक गोष्ट आहे. म्हणजे खर्च तर होतोच. सातारा ते कोल्हापूर हा सगळा मिळून खर्च माझा 50,000 तरी झाला होता आणि पुन्हा तिथून इथे येण्यासाठी एक 20,000 खर्च माझा झाला. जिथं मी आता राहते, चांगल्या सोसायटीत राहते, एकदम चांगल्या. तर तो खर्च झाला. त्यानंतर मग मी जेव्हा या सोसायटीमध्ये पाऊल टाकलं, इतकी सुंदर, पॉश आणि खूपच नियम चांगले आहेत. कुणी विचारल्याशिवाय आत येऊ शकत नाही. साधा Amazon, Flipkart पार्सल आलं तरी आम्हाला आत एक लँडलाईन आहे, तिथं फोन येतो आणि त्याशिवाय आत पाठवत नाहीत. एकदम चांगली सोसायटी आहे. आणि इथं मी जेव्हा पाऊल टाकलं ना, तेव्हा मला एक असं आतनं फिलिंग आलं, अरे वा, इथं आपला स्वतःचा फ्लॅट झाला तर काहीही माहीत नसताना ज्या ताई होत्या, ज्या मध्यस्थी होत्या, त्यांनी मला हे घर दाखवलं आणि त्यानंतर मी भाड्यानंच घेतलं. म्हणजे माझ्या मनात काहीच नव्हतं की आपल्याला स्वतःचं घ्यायचंय. चांगलं भरपूर भाडं देऊन मी हे घर घेतलं. नंतर मला कळलं की आजूबाजूच्या फ्लॅटला एवढं भाडं नाहीये, पण मी घेतलं कारण मला तेव्हा आवडलं आणि गरज होती म्हणण्यापेक्षा मला आवडलं. नाही तर अजून खूप सबस्क्रायबर होते ज्यांनी मला फ्लॅट ऑफर केला होता की ताई आमच्या इथं राहायला या. एक ताईंनी तर माझ्यासाठी शाळेसकट ओवीचं बघितलं. ज्या शाळेत आत्ता ओवी जाते ती शाळा वगैरे सगळं त्यांनी मला बघून दिलं. अजून एक ताई ज्यांचं आतमध्ये मंदिराच्या इथंच दुकान होतं, त्यांनी पण मला मदत केली. आणि आत्ता सुद्धा आज ज्या ताई घरी येणार आहेत ना, त्या तर मला नेहमी म्हणतात, एक हाक मारा. अजून एक ताई आहेत शिखरे ताई म्हणून, त्यांनी सुद्धा मला खूप जास्त सपोर्ट, म्हणजे त्या नेहमी म्हणतात तुम्हाला कुठेही जायचं असलं एक फोन करा. तर इथं मी घर बघायला आले, त्यानंतर इथला फ्लॅट घेतला, 2 दिवसात तो लावून झाला. आणि मी नेहमी अखिलेशला म्हणायचे आणि ओवीला पण म्हणायचे, अरे आपल्याला इथं फ्लॅट मिळाला तर किती बरं होईल ना. तर तो म्हणायचा की अगं सगळे फ्लॅट गेलेले आहेत, आपल्याला कुठून फ्लॅट मिळणार. आणि जिथं मी राहते एक्झॅक्ट त्याच्या समोरच्या फ्लॅटला मला एकदा म्हणजे पहिल्या दिवशी कुलूप दिसलं, दुसऱ्या दिवशी कुलूप दिसलं. मी अखिला म्हटलं, अरे आपल्याला हाच फ्लॅट मिळाला तर. तो म्हटला कसं शक्य आहे, कुठं कुणीतरी गावाला गेला असेल. हा विषय आम्ही तिथंच हे केला. नंतर त्याच्या आम्हाला ज्यांनी फ्लॅट बघून दिला त्या ताईंनी बिल्डरला विचारलं की एखादा फ्लॅट द्यायचा आहे का, तर 2 शिल्लक आहेत ते म्हटले, 2 शिल्लक आहेत फ्लॅट. तर मग म्हटलं बघावा. त्या दिवशी तर मी अगदी काही खरं हे केलं नाही, म्हणजे फार मनावर घेतलं नव्हतं. एक 2-3 दिवसानं मग आम्ही तिथं गेलो. त्या ताई ज्या होत्या त्यांनी मला तिथं नेलं स्वतः आणि मी त्यांच्याशी बोलून घेतलं. मग त्यांनी प्रोसेस सांगितली की आधी किती भरावे लागतील, किती रुपये भरल्यावर तुम्हाला आम्ही घर मिळेल का नाही हे सांगू शकू. मग तेवढी अमाऊंट एक 2-3 दिवसामध्ये मी भरली आणि त्यानंतर आम्हाला फ्लॅट दाखवायची वेळ आली की जे 2 फ्लॅट आहेत ते दाखवा. दुसरा तर मी बघायला पण गेले नाही, कारण ते म्हटले तो विथ फर्निचर आहे, त्यामुळे आपली चॉईस शेवटी राहत नाही. विथ फर्निचर म्हटलं की ते कलर किंवा ती क्वालिटी त्यांची येते. मी म्हटलं नाही, जो रॉ आहे तो मला दाखवा. मग त्यांनी मला फ्लॅट दाखवायला आणलं आणि बघतोय तर काय, त्यांनी जिथं आम्ही राहतो त्या लिफ्टमध्ये तेच बटन दाबलं. मी म्हटलं असेल इथला आजूबाजू शेजारचा, आणि बघते तर त्यांनी मला तो समोरचाच, म्हणजे जो आम्ही म्हणत होतो 2-3 दिवस की हा फ्लॅट मिळाला तर बरं होईल, तोच फ्लॅट एक्झॅक्ट आम्हाला दाखवला. आनंद गगनात मावेन असा झाला. पण तरीही माहित नव्हतं की पुढं आमचं काम होणार आहे नाहीये. त्यानंतर बघा मध्ये बराच गॅप गेला. आम्ही रोज म्हणजे ओवी अखिलेश नाही पण मी रोज कुठेही बाहेर जाताना त्या घराला टच करायचो, म्हणजे या घराला टच करायचे आणि मी म्हणायचे हे माझं घर आहे, हे आमचं घर आहे, हे माझं स्वतःचं घर आहे, थँक्यू युनिवर्स. आणि या फ्लॅटला म्हणायचे मी की आम्हाला लवकरच इथं राहायला यायचंय, असं रोज म्हणायचे. त्यानंतर 2 महिने मध्ये गेले. 2 महिन्यांनी सगळं फायनलाइज होत आलं. त्यानंतर सुद्धा 1 महिन्यामध्ये वेळ गेला. सिंगल IT रिटर्नचे कागदपत्र वगैरे असल्यामुळं बऱ्याच गोष्टी जमवाजमव करायला लागल्या. हो नाही, हो नाही, हो नाही करत करत मला हाच फ्लॅट, म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचंय की या फ्लॅटला टच करून मी रोज म्हणत होते की हा फ्लॅट आता माझा आहे. आहेच म्हणायचे, मिळणार आहे वगैरे नाही, तर आहेच म्हणायचे. रोज मी या फ्लॅटला स्पर्श करत होते. खोटं वाटेल, दिवाळीत सुद्धा काही माहित नव्हतं की हा आमचा आहे नाहीये. पण मी इथं दिवाळीत दरवाजासमोर घाबरत घाबरत असती लोक काय म्हणतील, पण मी एक स्वस्तिक काढलं कुंकवानं, दिवा लावला की नाही आपलं घर असणार आहे आणि आपल्या घरासमोर अंधार नको, अशा पद्धतीनं मी दिवा लावला, रांगोळी काढली आणि मी त्या घराकडे कंटिन्यू बघायचे की हे घर माझं होणार आहे. जसं मला
कळायच्या आधीच की हा फ्लॅट द्यायचा आहे, कळायच्या आधीपासूनच मी या फ्लॅटला स्पर्श करायचा आहे आणि स्वप्न सत्यात उतरतं म्हणतात त्याप्रमाणे हा आपला झाला. अशा अजून अनेक गोष्टी आपल्याला अचीव करायच्या आहेत, तुम्हाला आणि मला. आता तुम्हाला सांगते की एका लॉ ऑफ अट्रॅक्शनचेच व्हिडिओ करतात, त्यांचं नाव मला आठवत नाही, खूप छान, मी नेहमी बघते. त्यांनी पण हेच सांगितलं की ती दोघं शिक्षक होती, नवरा शिक्षक होता, पत्नी तर नाही. आणि ते दोघं ना अगदी 1 BHK पेक्षाही म्हणजे 1 RK घरामध्ये राहायचे आणि गॅलरीत ते नेहमी चहा प्यायला खुर्चीवर बसायचे आणि समोर एक खूप मोठी अपार्टमेंट होती, म्हणजे 1 CR पर्यंत तो फ्लॅट होता. तर तो नेहमी म्हणायचा पत्नीला की मला हे घर पाहिजे, तर ती त्यांना चिडवायची की स्वप्नातच बघा तुम्ही, कसं शक्य आहे. आणि ते त्यानं एवढं अट्रॅक्ट केलं की ते घर त्याचं झालं. म्हणजे काही महिन्यांनी त्याचे क्लास कोचिंगमध्ये बदलले, म्हणजे मोठ्या मोठ्या बॅच यायला लागल्या. अचानक लाखोमध्ये त्याची कमाई वाढली. जो हजारोमध्ये कमवायचा तो लाखोमध्ये कमवायला लागला. कोचच आहेत ते. आणि त्यानंतर त्यांनी मग गाडी मर्सिडीज, नेहमी म्हणायची ही माझी आहे, ही माझी आहे, ती त्यांना मिळाली. म्हणजे सांगण्याचा उद्देश हा आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे प्रचंड फायदेशीर आहे. त्यानंतर मी रोज लिहित होते, म्हणजे जवळजवळ 3, 6, 9 रेमेडी केली, सगळ्या केल्या बरं का, 3 केली, सगळ्या रेमेडी केल्या की हे घर माझं आहे, हे घर. मी कुठंच दुसरा फ्लॅट बघायला सुद्धा गेले नाही की मला अजून चॉईस आहे की मला अजून काहीच नाही, मला हाच हवा होता. माझं लक्ष, माझं फोकस, मी तुम्हाला सांगते ना, फोकस ठेवा. जसं की बाण मारताना निशाणा असतो ना, तसा निशाणा पाहिजे की हे पाहिजे, ते पाहिजे म्हटलं की युनिवर्स ते तुम्हाला सगळीकडनं फिरून फिरून तुम्हाला ते देणारच. भले तुमची ताकद असो नसो, तुमची ताकद ब्रह्मांड अख्खं तुमच्यासाठी काम करतं, अख्खं ब्रह्मांड फिरून तुम्हाला ते देतं. आणि मी आता मुलांना पण तेच शिकवते की शिक्षणासाठी कसं तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन सेट करा, किती पॉझिटिव्ह बोला. एवढं लक्षात घ्या, तुम्ही लोकांबद्दल वाईट बोलण्यामध्ये जितका वेळ घालवणार आहे, त्यांचे कर्म त्यांच्यापाशी फिरून जातात. हा मी स्व अनुभव घेतलेला आहे की ज्या ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे, आता त्यांच्या आयुष्यात त्याच गोष्टी समोरासमोर व्हायला लागलेल्या आहेत. त्यामुळे दुसऱ्याला त्रास देण्यात वेळ घालवू नका. त्यांची बोलायची वेळ असती तशी आपली पण बोलायची वेळ असती. त्यामुळं स्वतःचा वेळ स्वतःच्या चांगल्यासाठी घालवा. दिवस रात्र मेहनत करा, जीवतोड मेहनत करा, स्वप्न पूर्ण करा. लॉ ऑफ अट्रॅक्शननी प्रत्येक स्वप्न पूर्ण होतं, भले ते कितीही अवघड असू दे. कठीणातली कठीण गोष्ट मिळवण्याची ताकद ठेवतं ते लॉ ऑफ अट्रॅक्शन. अर्थातच आपले महाराज, अर्थातच माता लक्ष्मी, आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद, हे सगळं जेव्हा एकत्र येतं तेव्हा अशक्य गोष्टी शक्य व्हायला लागतात. आणि ते माझ्या बाबतीत घडलं. असं नाही की मी सगळंच मिळवलंय, अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे, अजून बऱ्याच गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. बऱ्याच गोष्टी म्हणजे धनदौलत नाही, आयुष्यातल्या बऱ्याच स्वप्न छोटी छोटी पूर्ण करायची आहेत. आणि बरीच धडपड अजून करायची आहे. तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन यायचे आहेत, नवीन नवीन वस्तू घेऊन यायच्या आहेत. आपल्याला लवकर स्वतःचं शॉप ओपन करायचं आहे. त्यासाठी पण मला बऱ्याच गोष्टींची अजून म्हणजे नाही का तयारी करायची आहे. अजून घरामध्ये थोडंफार फर्निचर करून घ्यायचं आहे. आणि अखिलेश एकदा जॉबला लागला की एक व्यवसाय, म्हणजे आपलं हे सगळ्या वस्तूंचं एक प्रॉपर दुकान मला स्वतःसाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी आणि तुमच्या सगळ्यांच्या सोयीसाठी, की तुम्ही मला भेटू शकाल, मी तुम्हाला भेटू शकेल, असं आपल्याला आता पुढचं फोकस असणार आहे. आपलं स्वतःचं शॉप, आपलं स्वतःचं दुकान. तुमचे आशीर्वाद असतील, तुमची मदत असेल, तुमची साथ असेल तर हे पण शक्य होणारच आहे. लवकरात लवकर आपलं स्वतःचं शॉप सुद्धा असणार आहे. श्री स्वामी समर्थ.